एकीकडे महाराष्ट्रामध्ये दिवाळीची तयारी चालू असताना दुसरीकडे 50हून अधिक शिवभक्त गडावर दिवाळी साजरा करण्यासाठी रुजू झाले होते. दिवस ठरला 18 ऑक्टोबर 2025. मुंबई ते कोरीगड असा प्रवास होता. गेली 8 वर्षे महाराजांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी सुरू झालेली एक कम्युनिटी कार्यरत आहे. आत्तापर्यंत अनेक मोहिमा हाती घेतल्या. गड स्वच्छ मोहीम, वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर मशाल महोत्सव, पारंपरिक शिवजयंती, तसेच पूरग्रस्तांना किंवा गरजूंना या संस्थेकडून मदत, अशा बऱ्याच मोहिमा होत असतात. या संस्थेचे नाव शिवशंभू प्रतिष्ठान. दीपोत्सव झालेले गड रायगड, प्रतापगड, राजगड, रसाळगड, विश्रामगड आणि अजून एक त्यात भर पडणार आहे त्या गडाचे नाव आहे कोरीगड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोरीगड. कोरीगड एक आपण असा ट्रेक निवडलेला आहे जे भरपूर दिवसानंतर आपण आज ब्लॉगिंग करतोय. तर थोडंसं काहीतरी वेगळं करायचा आपण प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला थोड्या वेळात समजेलच की आपण कोरीगड का निवडला आहे. आता सध्या आपण आहोत मंगळवार पेट्रोल पंपला. तर ते संत्या थ्रू आपण जातोय संत्या. तर आता आपण संत्याला इथं सुरुवातीला स्टार्टिंगलाच थँक्यू बोलू आणि बघूया व्हिडिओ कसा होणार आहे. लेट्स सी. या संस्थेची स्थापना शिवशंभूच्या इतिहासाची जपणूक आणि त्यांचा वारसा आपल्या पुढील पिढीला मिळावा या विचारातून तयार झालेला ग्रुप. आतापर्यंत गड स्वच्छता मोहीम, शिवजयंतीनिमित्त समाज उपयोगी उपक्रम जसे की आदिवासी शाळांना मदत, कर्णबधिर मुलांना श्रवण यंत्राची मदत, वस्ती शाळांना पाण्याच्या टाक्यांची मदत असे वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. सर्व प्रकारचे उपक्रम लोकसहभागातून आणि प्रसंगी स्वखर्चातून राबवले जातात. आम्ही देखील ठरवलं यंदा एखाद्या संस्थेला आपल्या पद्धतीने एखाद पुढे करू. त्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक शिवशंभू प्रतिष्ठान सदस्य व प्रत्येक शिवभक्तासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. तर गाईज, फायनली आपण कोरीगडच्या पायथ्याशी पोचलो आहोत. साधारण 1 वाजेपर्यंत पोचणार होतो, पण थोडासा लेट झाला आहे माझ्यामुळे. 1:40 झाले आहेत. तर ज्या ग्रुपला आपण जॉईन होणार होतो, तर आता आपण ह्या ग्रुपला या पायथ्यापासून जॉईन होणार आहोत. आता सध्या जेवण सुरू आहे. आता आम्ही जेवू, फ्रेश होऊ, पुढचं आपलं काय जे काही मोहीम ठरवलेली असेल ती सुरू करू. त्याला जेवणाचा कार्यक्रम सुरू. संतोष नॉनस्टॉप मुंबईपासून गाडी चालवली आम्ही. त्यानंतरला संकेत. तर मित्रांनो, आपण इथे आल्या त्याच्यानंतरला जेवण करून घेतलं. त्यानंतर आता आपण गड सर करण्यास सुरुवात करत आहोत. आणि आपला संतोष शेठ गड सर सुरुवातीलाच त्यांनी एक सीन केला आहे. त्याला पिशवी दिली होती एक पकडायला, ती पण त्यांनी पाडून टाकला. एक काम धड जमत नाही. नेहमीप्रमाणे कोणतं काम धड करू शकत नाही. पूर्ण अख्खा ग्रुप वरती पोचला आहे आणि आम्ही अजून इथे जाऊ. तर काय सर्वात गडा दरवाजाच्या वरती तुम्हाला 2 कमळाचे शिल्प दिसत आहेत, जेणेकरून गडावर शांती व सुखचं वातावरण राहावं त्यासाठी ते शिल्प आहे. गेली काही वर्षे मी शिवशंभू प्रतिष्ठानसोबत कार्यरत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझ्या बायकोच्या रेफरन्सने आलं. माझ्या बायकोच्या रेफरन्स बायको माझी रेफरन्स. नमस्कार, मी प्रथमेश कदम. मी पवनच्या रेफरन्सने आलो आहे. मी पण गेले 2-3 वर्ष झाले शिवशंभू प्रतिष्ठानच्या सोबतच काम करतो. नमस्कार, जय शिवराय. माझं नाव तुषार घागरे. मी सर्वात प्रथम फक्त आता पहिल्यांदाच आलो आहे तुमच्या ग्रुपसोबत जॉईन होण्यासाठी. माझा असा एक्सपिरियन्स असेल की मी इथून जाताना खूप साऱ्या मेमोरीज आणि एक मनात पुन्हा एकदा दगदगतं वादळ निर्माण करून जाईल. आणि माझा असा प्रयत्न असेल की इथून एकूण एक म्हणजे गोष्टीला हानी नाही पोचणार माझ्याकडून, की मी जबाबदारी पूर्ण माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. नमस्कार, जय शिवराय. मी संकेत वागरे. माझा ह्या पहिल्याच वर्ष इकडे यायचं.
याच्यापूर्वी असा कार्यक्रम वगैरे तुम्ही पहिल्या वर्षी आम्ही बघितला होता संतोषच्या रेफरन्सने. आम्ही असं ॲक्च्युली यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो सध्या तरी नवीन रेग्युलरच आम्ही यूट्यूबचे. त्याने आम्हाला रेफर केलं होतं की एकदा तुम्ही या ग्रुपमध्ये. तर गाईज आता आपण गडावरती फायनली पोहोचलेलो आहोत. इथं आल्यावरती इंट्रोडक्शन प्रत्येकाचं झालं. त्यानंतरला इथं हे लोकांनी प्रत्येक चार ग्रुप डिवाईड केले आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी मोहीम दिलेली आहे. जसं की एक स्वच्छता मोहीम, एक मशाल मोहीम, एक रांगोळी मोहीम. तर आता आमच्यावरती मशाल मोहीम आलेली आहे. उद्या सकाळी मशाल महोत्सव होणार आहे. त्यासाठी मशाल आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत. तर इथून आता आपण सामान घेऊन जाऊन जिथे ठरलेला जागा आहे तिथं आपण मशाल लावणार आहोत. तर मित्रांनो, या गडाची तटबंदी आणि बुरुज देखील बघू शकता, अजून देखील मजबूत आहे. कदाचित याची पूर्व बांधणी करण्यात आली असावी. हा संपूर्ण पाटारा जो आहे ना तो पूर्ण मोकळा आहे आणि खालून वर आणण्यासाठी लिफ्टची सोय देखील केलेली आहे लोकांनी. गडाची कामं चालू आहेत. सगळ्यांची मेहनत सुरू आहे. इथं मशाल लावण्यासाठी मेहनत चालू आहे. काय याचं कारण काय माहिती आहे का, की या खडकांमध्ये ना ते सळ्या ज्या आहेत मशालीच्या त्या लागत नाही आहेत. तर त्या सळ्या लागण्यासाठी तळ्याच्या भोवती जी ओली माती आहे ती एकत्र करून बॉटलमध्ये भरून बॉटलमध्ये सळी उभी करतो आपण. हे असे सर्कल मार्क केलेत आणि अशा जागेजागे आपण मशाली लावतोय. Listen, don't throw this Like, follow, surprise. yes baby, yes. प्रमोट करतो भाई, स्वतःचा चॅनल प्रमोट करतोय. गाईज आम्हाला कामं दिले. एकीकडे माती जमा करायची, एकीकडे पोरं सांभाळायची. त्यात इंग्लिश पोरं, त्यात मला येते मराठी, यांना येत नाही मराठी, मला येत नाही इंग्लिश, यांना येतं इंग्लिश. करू तर करू काय नक्की. लाईक कमेंट करा. नो बोलते रे व्हिडिओ बंद नो म्हणते. हे भाई, तू बोल, मराठी बोल. तुला मराठी येते का नाही? येते. अच्छा, मग ठीक आहे.
तर मित्रांनो आम्हाला इथे येऊन जवळजवळ आता ह्या ग्रुपसोबत 3 ते 4 तास झाले आहेत. तर आत्तापर्यंत कुठे असं वाटलं नाही आहे की फर्स्ट टाईम आम्ही त्यांना जॉईन झालो आहे किंवा फर्स्ट टाईम आम्ही यांना भेटलो वगैरे. एवढं म्हणजे कूल बॉयज आहेत एकदम. बोलतात ना की आपले सगळे आपले. त्यांनी इंट्रोडक्शन देताना सांगितलं होतं की इथं कोणी प्रकार नाही, कोणी काही नाही, सगळेजण आपले आहे, सगळे या ग्रुपचे आहेत, सगळेजणांनी सगळ्यांचा ग्रुप आहे. सो कोणी कोणाला लाजायचं नाही, कोणी कोणाला कमी लेखायचं नाही आहे. आणि ते लोक तशाच पद्धतीने कोणाला कमी देखील लेखत नाही आहे. खूप भारी वाटतं आहे. आता भजन देखील सुरू. पहिल्यांदा गडावरती मुक्काम करतो आणि खूप वेगळी फिलिंग येते एकदम. म्हणजे बोलतात ना अनएक्सपेक्टेड, एकदम फुल एन्जॉयफुल. अँड गडावरती सनसेट बघतो. खूप भारी वाटतं आहे. एका साईडला धुकं आहेत, एका साईडला सनसेट होतं. रात्रीसाठी काय आणलं आहे? ब्लँकेट. मी ब्लिंकिट करेन. साहिल तू? मी आणलंय माझं जॅकेट. ब्लँकेट जॅकेट. तर मित्रांनो माहीत नाही, आयडिया नाही रात्रीची काय कंडिशन होणार आहे, किती प्रमाणात टेम्परेचर कमी होणार आहे. मी अशा ठिकाणी चाललो ना, तिथे भगवा धडकतोय आणि अशी तडबंदी आहे गडावरती. हे 2 तळं. आता नुकतंच भजन संपलेलं आहे. तर मित्रांनो कोरीगडाचा हा टोक शेवट टोक आहे. खालून वरती बघताना खूप छोटा वाटतो, परंतु प्रचंड मोठा असा गड आहे. पूर्ण सपाट पठार आहे. त्यांना बाकीचे टी टाइम झालेला आहे. त्यांना गरम गरम टी आणि भजनाचा माहोल. तर गाईज आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही इकडे सगळी तयारी झालेली आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी भजन संपलं. तर आता आपला जो लीडर आहे त्यांनी सांगितले की थोडं फ्रेश वगैरे व्हा, त्यानंतरला येस. तर गाईज आता मॅगी टाईम झालेला आहे. आता आपल्याला गरम गरम गडावरती मॅगी हा सुद्धा इकडे आनंद अनुभवायला भेटतोय. तर गाईज गडावरती आता मॅगी पार्टी सुरू आहे आणि संतोष भावाने खूप सारी मेहनत केल्याच्या नंतरला भूक लागले. काय आता आम्ही दोघांनी ना काय जिपर विपर वगैरे आणलेलं नाही. आता ह्या दोघांकडे जिपर आहेत. गाईस पण मी मॉर्निंगसाठी कुर्ता नाही आणलेला आहे आणि मी मॉर्निंगसाठी पॅन्ट नाही आणली. तर मी आता ह्यांना काय बोललो, मला 1-1 तास घालूया, थोडा वेळ. नाही तर मी काम कर, सुटा सर्वात बेस्ट सुटा. ज्याचं जो सुटेल तो सुटेल. या याची झिपच नाही लागत. अजून काय तसंच पाहिजे. ये कर्मा बघू. बोलतो त्याला, कर्मा. ऐक नाही, काय? ऐक ना. तुम्ही आम्हाला डिवचणार, ए देव तुम्हाला डिवचतो. बंद कर बंदच आहे तो. व्हिडिओ चालू नाही ना आता? नाही. अरे कारण की माहिती आहे का, आहे ना हा. आता मिरवतोय, मिरवून द्या आता सध्या.
तुला उद्या दाखवतो कुर्ता घालून आम्ही पण फिरवू काय. मी हे कबूल करतो गाईस की माझ्याकडे कुर्ता नाहीये, कुर्ता आहे पण आणला नाही. सध्याच्या स्थितीत नाही. मग आता मिरवतोय ना, मिरवतोय मिरव. त्याला मिरवणं नाही म्हणत, त्याला प्री प्लॅनिंग म्हणतात. हो हो भाई साहब कोण बोलतोय. हा प्री प्लॅनिंग ठीक आहे, प्री प्लॅनिंग होतं. मग कुर्ता कुठं. कुर्ता बोललो ना नाही, मी तू कबूल बोलला केलं, मी नाही. विसरला, मगाशी बोलला विसरलो मी, मला माहित ते नव्हतं. जे बोललो ना मी. ठीक आहे संकेत झीप नाही लागत. बुरा टाइम आ गया भाई आमचं का. असंच असतं, कोणाच्यात कशात काय नाही निघायचं. बस कपडे भरा, काहीतरी बॅग उचला, चालू पडा. आणि तुम्हाला तर सांगतो खरा हरामी कोण ना आहे याच्याकडे काय आहे फक्त विचारा. काय सांग जरा. काय नाही, मी चाललोय फक्त. यांनी हे जिपर तरी आणलंय, याने जिपर आणलंय, यांनी कुर्ता आणलाय, काहीतरी आणलंय. याने काय केलं माहिती आहे का, शाळा हे कपडे घालून आला तेवढंच. आणि दुसरी गोष्ट उद्या सकाळी घालायला कुर्ता, म्हणजे फक्त स्वतःपुरती, बाकी दुसऱ्याचं काहीच विचार नाही, काही नाही. रात्रीसाठी जी चादर लागणार आहे ती पण नाही. ते आता ते तू आणलं चादर, तू पण नाही. तू आणलंय ब्लॅकनेट आणलंय ना. तू मी नाही आणलं भाई, मी ते पण आणलं. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार, धरती मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया, भालो प्रगटद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, भालो प्रगटद्वारी आरती गाया. तर गाईज आता रात्रीचे 9:15 झालेत. 8:30 वाजता आम्ही कोराई मातेची आरती केली. त्यानंतर आता इथे 9:15 इकडे येऊन पुन्हा शिवाजी महाराजांची आरती केली महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि आता जेवायची तयारी सुरू आहे. जेवण झाल्याच्या नंतरला थोडंसं कदाचित पोरं वेळ भजन भेटला करणार आहेत. कदाचित पोरं भजन करतील. अदरवाईज मग रात्री झोपणार आहोत. आणि त्यानंतर सकाळी पहाटे लवकर उठून सकाळी तयारी करायची आहे. तर उद्यासाठी एक्सायटेड आहे की उद्या काय होणार आहे. आणि मित्रांनो, एक सस्पेन्स आहे. तुम्हाला रात्री 2 वाजता तर नजारा तुषार दाखवणार आहे, तर याची तुम्ही आतुरताने वाट बघता, मला माहिती आहे. आता आपलं जेवण आलेलं आहे. तर काय आता आपण गडाच्या पायथ्याला जाणार आहोत आणि पुन्हा ते जेवण घेऊन वरती घेऊन येणार आहोत. आणि आता भूक तर खूप लागली आहे. दादूस पापड सांभाळा. पापड शेवटपर्यंत वाचलं पाहिजे. एक पण चुरा ना झाला पाहिजे. पापडाचं वजन जास्त आहे. पापडाचं वजन जास्त आहे. अरे थांब घेतो ते. तर गाईस आता जेवण आपण खालून पूर्ण वर आणले. जाम हालत खराब झाले. तरीच्या आता 11 वाजून गेलेत आणि टेंट लागलेले आहेत. तुमची शिरडी सुरू झाली भक्तांची वारी. पावली तुमची शिरडी सुरू झाली भक्तांची वारी. दीपावली तुमची शिरडी सुरू झाली
झाली भक्तांची वारी दीपावली तुमची शिर्डी सुरू झाली भक्तांची वारी का बरं? साईनाथा पायी शिर्डीला येतो साईनाथा तुम्ही दर्शन द्यावे आता महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश मूर्तीचा मोठा सण या कोकणात गणेश मूर्तीचा मोठा सण या कोकणात तर गाईस आता रात्रीचे 1:20 झाले, जवळपास 1:30 वाजत आलाय आणि मित्र परिवार आपला झोपलाय. तर मित्रांनो आपण 1 वाजेपर्यंत साधारण भजन केलेलं आहे. खूप धमाल केली, खूप भारी वाटलं. आता 3 वाजता उठायचं आहे. की रात तक भजन करने वाला है. हा आहे संकेत, साहिल. तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे 2 वाजता मी व्हिडिओ काढणार होतो, पण आता 3 वाजता उठायचं आहे, त्यामुळे मी 1:30 वाजता व्हिडिओ काढतो आणि 1:30 वाजताचा अपडेट बघा. अजून पण सगळे जागे आहेत. नुकतंच भजन संपलेलं आहे आणि महाराज. चला तर मित्रांनो भेटूया उद्या सकाळी. हॅपी दिवाळी दोस्तो. साहिल बघ काय वाजता भाई 4 तास झोपा काढल्या फुल एकदम. कोण येते का? कुठे समजून जा. कुठे चाललाय? समजून जा. कुठं सांग तरी. समजून येतोच काय रे? हॅपी दिवाळी मित्र, हॅपी दिवाळी. येतोस का संकेत? संकेत संतो येत नाही. खडी लाव रे दरवाजा खडी लाव बाबा. 3:30 वाजता एवढा आवाज सुटला ना, रात्री 0% हवा होती. काय गरम होत होतं. आता अख्खे आमची घरं उडायला लागलेत, एवढे हवा येते. पण एक गोष्ट आहे, अंग सोडून ताप आलाय संकेतला आणि झोपाच्या साईडला. डॉक्टर आलेत का? संकेत उठ बाहेर, डॉक्टर आलेत. साहिल बोलतोय सांगितलं का त्याला उठतो शुभ सकाळ भावा. शुभ सकाळ. तर मित्रांनो इकडे आता आमची एक खास बात अशी आहे की आमच्या टेंटमधनं बाहेर बघितलं की महाराजांचं दर्शन होतं. टेंटमधनं उठल्या आपल्याला महाराजांचं दर्शन होतं. तर गाईस आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मशाल पेटवायला सुरुवात केली आहे. त्यानंतर इथं अजून पण खूप प्रचंड हवा आहे. तर मशाल लावायला थोडीशी त्या लोकांना मेहनत करावी लागते. आणि आता रायगड, सुधागड, घनगड, पहिला आणि कैलासगड हा व्यापारी मार्ग, कोरायगड आणि असंच लोहगड, विसापूर आणि तुंग तिकोना आणि हा मधला मोरगिरी.
आणि तसाच उलटा मार्ग सरसगड म्हणजे जो तप्पगडीचा डोंगर म्हणतो तो, मृगगड, शिवलिंग दर्शन, कोराईगड, मोरगिरी, लोहगड, विसापूर असा होता मार्ग. ह्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख किल्ला म्हणजे कोराईगड. कोराईगड ह्या भागामधले हे जेवढी डोंगर श्रेणी आहे ह्याच्यामध्ये कोराईगड हा 1 नंबरला येतो सर्वात उंचीमध्ये, आणि 2 नंबरला आहे घनगड, जिथं कैदखाना होता जो पेशव्यांच्या काळापर्यंत चालू होता. नंतर जेव्हा इंग्रजांनी 1818ला आक्रमण केलं इथं, तेव्हा त्याच्या प्रॉपरच्या पायऱ्या होत्या पूर्व कातळात कोरलेल्या, त्या तोडून उद्ध्वस्त करून टाकल्या. तसंच सेम जे दुर्ग आहे तैलबाईला त्याचा सुद्धा केला. आणि दुर्गावरनं उभं राहिल्यानंतर अवघ्या समोरच म्हणजे असं आपण आहे, आणि जवळजवळ ते विष्णूचं मंदिर आहे एवढ्या अंतरावरती तरी सुधागड आहे, ते मध्ये वाघजाई घाट आहे अख्खा. आणि ह्या व्यापारी मार्गावरती मुख्य लक्ष ठेवण्याचा हा मेन केंद्र म्हणजे कोराईगड. आणि कोराईगडवर जर बघितलं आता वातावरण साफ नसल्यामुळं इतका लांबपर्यंतचा पट्टा कव्हर होतो, खूप लांबपर्यंतचा पट्टा कव्हर होतो. इकडं फार खाली सरसगड, मृगगड याचा एरिया कव्हर होतो. इकडे ही माची वगैरे सगळं हे. या दृष्टिकोनातनं जेवढा पण स्टॉक यायचा, जे काय त्याचं खजिना असेल काय असेल, इथं स्टॉक होऊन मग पुढे तो जायचा. या श्रेणीमध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे कैदी सुद्धा, जेवढे कैदी असायचे जे काल नाही का जे पकडलेले युद्ध कैदी वगैरे, त्यांना सुद्धा घनगडावरती पाठवताना ज्या कैदखान्यांमध्ये, इथं सुद्धा एक खाली कैदखाना आहे पायऱ्यांना, तो न म्हटलं होतं दादा कुठे दादा म्हणले कोठारे, त्या कोठाऱ्यात सुद्धा तिथं एक जागा होती. आणि सेम आता इकडे सुद्धा आहे, ते आता आपण जातात बघू. तुम्ही जो काय सांस्कृतिक कार्यक्रम असेल कुठल्याही लेवलचा, मला कळावं लग्न असो, कुणाचं श्राद्ध असो, काही असो, तर पूर्वी ह्या तलावांमध्ये देवीला म्हणजे आपण कसं सकाळ नारळ चढवलं तसा नारळ चढून देवीला हे काय म्हणू आपण वंदन करून इथे हळदी कुंकू व्हायला जायचं. आणि ह्या तलावांमधनं भांडी बाहेर निघायची, जेवढं आपल्याला लागतात भांडी स्वयंपाकासाठी, ती भांडी बाहेर यायची. ती भांडी घेतल्यानंतर परत हळदी कुंकू वाहून आपलं कार्य सगळं करून एक भांडं परत सोडायचं. जर नाही सोडलं आजही त्याच्यामध्ये काळे विंचून स्पॉन जातीचे मासे आढळतात, जे अत्यंत विषारी आहेत. जे फक्त आता हे गवत वगैरे निघालं की काळे विंचू तुम्हाला दिसून येतील सचावर, आता गवत जाळायला नंतरच बार दिसतात. ते अत्यंत विषारी, ते आजही आढळतात. आणि ते मासे सुद्धा आजही आहेत त्यात. त्यामुळे आपण कुणाला जाऊ देत नाही जास्त, जेणेकरून कुणाला जीवित हानी होऊ नये. कारण काय येतो, आपण फिरायला येतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, प्रजापती, भूपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, बाळासाहेब जिजाऊंचा हर हर पार्वते पते, हर 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 हर. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ
की जय भवानी